कढी पकोडे हा असा पदार्थ आहे जो कोणत्याही ऋतुमानामध्ये आपण अगदी आवडीने खाऊ शकतो. पण ते पकोडे अगदी लुसलुशीत झाले तरच त्या कढी पकोड्याला मस्त चव येते. तर आज आपण अगदी लुसलुशीत पकोडे आणि त्यासोबत मस्त खमंग कढी करून कढी पकोडे कसे करायचे ते बघणार आहोत. नमस्कार, सरिताज किचनमध्ये आज आपण कढी पकोडा कसा करायचा ते बघणार आहोत. म्हणजे तुम्ही कुठल्याही नॉर्थ इंडियन हॉटेलमध्ये गेलात आणि तिथं जर नॉर्थ इंडियन थाळी वगैरे असेल तर त्यात कढी पकोडा हमखास असतो. आणि नॉर्थ इंडियन कुझिनमधली सगळ्यात आवडती म्हणजे माझी आवडती डिश ती म्हणजे कढी पकोडा. करायला खूप सोपं आहे. आपण सुद्धा कढी भजी करतो, पण त्यामध्ये आपण नेहमीची कढी आणि आपण कांदा वगैरे घालून भजी करतो, पण ती पद्धत वेगळी. हे कढी पकोडे वेगळे आहेत. यासाठी जे पकोडे केले जातात ते खास या कढीमध्ये सोडण्यासाठीच केलेले जातात. खूप वेगळी पद्धत आहे आणि अशा पद्धतीने तुम्ही जर कढी पकोडा केला तर अगदी रेस्टॉरंटमध्ये मिळतात ना तशीच चव येईल. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण पकोडे करून घ्यायचे आहेत. तर इथं मी अर्धा कप बेसन घेतलं आहे. यामध्ये आपल्याला अगदी चिमूटभर मीठ घालायचं आहे. कढीमध्ये मीठ असतं, हे पकोडे कढी शोषून घेतात, त्यामुळे यामध्ये मीठ अगदी कमी घालायचं. तुम्ही हवं तर यात थोडी हळद पण घालू शकता, मी असंच मळते आहे. आता थोडं थोडं पाणी घालायचं आणि याचं सैलसर मिश्रण करायचं आहे. तर सुरुवातीला थोडं पाणी घालू, याच्या गुठळ्या मोडून घ्यायच्यात. तर पाण्याचं प्रमाणसुद्धा जमणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळे मी शेवटी सांगेन की मला एकूण किती पाणी लागलं. तर थोडंसं पाणी घालून आधी याच्यातल्या मी गुठळ्या मोडून घेतल्या. आता परत अजून पाणी घालते आहे. तर इथं मी अर्धा कप बेसनाला त्याच्या अर्ध्या प्रमाणात म्हणजे पाव कप पाणी घेतलं. आता याला चांगलं एकजीव करून घेऊयात आणि चांगलं एकदम असं फ्लोई बॅटर करून घेऊ. तर अर्धा कप बेसनासाठी आपल्याला पाव कप पाणी लागलं आहे, म्हणजे बेसनाच्या अर्ध्या प्रमाणात. आणि हे बघा, अशा कन्सिस्टन्सीचं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता याला एक 20 मिनिटासाठी असंच झाकून ठेवूयात. तर पीठ भिजायला ठेवून आपले 20 मिनिट झालेली आहेत. पीठ चांगलं भिजू द्या, म्हणजे पकोडे पण छान होतात. आता याला आपल्याला 2 ते 3 मिनिटं चांगलं फेटून घ्यायचं आहे, थोडासा रंग बदलेपर्यंत. असं फेटून घेतलं की हे पीठ चांगलं हलकं फुलकं होतं आणि ते पकोडेसुद्धा छान खुसखुशीत होतात. तर एक 2-3 मिनिटं पीठ चांगलं फेटून घेतलं आहे. कढी पकोड्यासाठी पीठ चांगलं फेटलं जाणं खूप महत्त्वाचं आहे, त्यामुळं पकोडे छान होतात. आता याला तळून घ्यायचं आहे. तर आता पकोडे तळण्यासाठी कधीच खूप जास्त तेल घ्यायचं नाही, म्हणजे ॲटलिस्ट या कढी पकोड्यासाठी. तर कढईमध्ये बघा, मी अगदी एक अर्धा ते पाऊण कप तेल घेतलेलं आहे. हे सरिताज किचनचं लाकडी घाण्याचं करडईचं तेल आहे. सरिताज किचनची तेलं कांदा लसूण मसाला आणि बाकीचे सगळे प्रोडक्ट संपूर्णपणे केमिकल फ्री आहेत. तुम्हाला घ्यायचे असतील तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर आपण हे मिश्रण चांगलं फेटून घेतलेलं आहे आणि आपलं तेल हलकं गरम असावं, खूप जास्त कडकडीत गरम नको. आणि यामध्ये जर आपण थोडंसं मिश्रण टाकलं तर हलके बबल्स येत आहेत आणि मिश्रण सेट होतं आहे. तर आपलं तेल व्यवस्थित तापले, पकोडे तळायला घेऊ. तर गॅस आपल्याला एकदम कमी ठेवायचा आहे आणि यामध्ये हे चमच्याने पकोडे सोडायचे. असे गोल गोल पकोडे सोडायचे आणि ते चपटेच करायचे. आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि हे सगळे पकोडे आपोआप वर येतात तोपर्यंत याला असंच ठेवायचं. तर सगळे पकोडे असे मनाने वर आले की याच्यावर तेल सोडून वरची बाजू थोडीशी शेकून घ्यायची. वरची बाजू शेकली की आता हे पकोडे आपल्याला छान खुसखुशीत होईपर्यंत हलक्या रंगावर तळून घ्यायचे. तर हे पकोडे असे हलक्या रंगावर तळून झालेत, फार डार्क करायचे नाही. यांना काढून घेऊयात. तर आपले पकोडे करून झालेत. आता कढी करायची आहे. त्यासाठी आपण घेतलं आहे 2 कप आंबट दही. दही थोडंसं आंबट पाहिजे, खूप जास्त नको, हलकं आंबट पाहिजे. 2 कप दही घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला घालायचं आहे अर्धा कप बेसन. जर तुम्ही वाटीने घेताय तर 2 वाट्या दही, अर्धी वाटी बेसन घ्या. आता याला मिक्सरमधून एक अर्ध्या मिनटासाठी फिरवून घेऊ. तर आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. मिक्सरमध्ये फिरवून घेतल्यामुळं गुठळ्या चांगल्या मोडल्या गेल्यात. तुमच्याकडे मिक्सर नसेल, तुम्हाला मिक्सर वापरायचा नाही आहे, तर याला चांगलं फेटून घ्या. आता यामध्ये आपण 2 कप दही घेतलं होतं, त्याच्या दुप्पट म्हणजे अजून 4 कप पाणी घालायचं. तर मी अंदाजानेच 4 कप पाणी घेते आहे. आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे. आता कढीला फोडणी देऊ. आता फोडणीसाठी कढईमध्ये अगदी 1.5 चमचा तेल घेतलं आहे. तेल तापलं की यामध्ये घालायचं आहे अर्धा चमचा जिरं, 1 चमचा किसलेलं आलं, थोडंसं परतून घ्यायचं.
तर यामध्ये घालू पाव चमचा मेथी दाणे, पाव चमचा हिंग, हिरव्या मिरचीचे असे उभे अर्धे काप करून उभे तुकडे केलेत, ही हिरवी मिरची घातली. आता याला थोडंसं परतून घ्यायचं आहे. मिरचीचा फ्लेवर याच्यात छान उतरून द्यायचा आहे. थोडंसं परतून घेतल्यावर यामध्ये हे मिश्रण घालायचं आहे. गॅस आपल्याला कमी करायचा आहे. तर सगळं मिश्रण घातलं. आता गॅस मोठा करायचा, याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि याला एक छान खळखळून उकळी आणायची. तर सगळं मिश्रण याच्यामध्ये टाकून घेतलं. मी वर अजून थोडंसं पाणी घातलं आहे. ही कढी पातळ असते त्यामुळेच ती पकोड्यांमध्ये शोषली जाते. आता यामध्ये घालायची थोडीशी हळद, पाव चमचा आणि 1 चमचा मिरची पावडर. हळद आणि मिरची पावडर घालून याला चांगलं मिक्स करून घेऊया. मिरची पावडर आणि हळद मिक्स करून घेतली. आता गॅस मोठा करून याला छान उकळी आणायची. तर गॅस मोठा ठेवला होता आणि याला मी सतत ढवळत होते. त्यामुळं काय होतं ना, दही फाटण्याची शक्यता अजिबात उरत नाही. कढी छान एकसंध होते. आणि आता याला मस्त उकळी येऊ लागली. हे बघा, असं कढी जेव्हा कडेने सुरू होते उकळायला आणि अशी मध्ये येऊन थांबते. आता आपल्याला याला एकदा चांगलं ढवळून घ्यायचं आणि मग यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ. लक्षात घ्या, मीठ आपल्याला आधी घालायचं नाही. कढीला उकळी फुटली की मग मीठ घालायचं. मीठ घालून याला चांगलं मिक्स करून घेऊ. 1-2 मिनिटं याला असंच ढवळून घ्यायचं आहे मीठ घालून. तर मीठ घालून याला 2 मिनिटं चांगलं शिजवून घेतलं आहे. आता या उकळत्या कढीमध्ये आपल्याला हे तयार करून घेतलेले पकोडे सोडायचे. पकोडे घातले की याला चांगलं हलक्या हाताने मिक्स करायचं आणि आता गॅस एकदम कमी ठेवायचा आणि याला मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं शिजवून घेऊ. तर एक 7 ते 8 मिनिटं मंद आचेवर उकळल्यानंतर आपले कढी पकोडे तयार झालेले आहेत आणि या पकोड्यांनी कढी छान शोषून घेतलेली आहे आणि ते छान शिजलेले आहेत या कढीमध्ये. त्यामुळं हा जो सगळा रस आहे तो पकोड्यांमध्ये उतरला आहे. आता फक्त आपल्याला याचा एक तडका करायचा आहे. तर इथं मी एक कडलं घेतलं आहे, त्यामध्ये अगदी 1 मोठा चमचा भरून तूप गरम केलं आहे. यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचा हिंग, लाल सुक्या मिरच्या 1 मिरची अशी मोठी तोडून घेतली आहे आणि थोडीशी मिरची पावडर अगदी अर्धा चमचा, ती पण मी बेडगी मिरची पावडर घातली आहे. आता हा तडका या कढीवर ओतायचा आहे. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि याला मिसळून घ्यायचं. आपले मस्त कढी पकोडे तयार झाले. जीरा राईस असेल किंवा साधा भात असेल, सर्व करूया. तर अशा प्रकारे आपण मस्त नॉर्थ इंडियन पद्धतीचे कढी पकोडे तयार केलेले आहेत. पकोडे करायची तर पद्धत खूप सोपी आहे. कांदा वगैरे काही घालायचं नाही. आपले नेहमीचे भजी नाही करायचे, तर फक्त बेसन आणि पाणी आणि मग ते पकोडे करायचे. आणि कढी करताना ज्या टिप्स सांगितल्या त्या नक्की लक्षात घ्या, म्हणजे कढी फुटणार नाही. आणि त्यामध्ये ते 7 ते 8 मिनिटं पकोडे छान शिजवून घ्या. एकदम मऊसूत लुसलुशीत पकोडे होतात. करून बघा ही रेसिपी. कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली. कधी जर असं काही चटपटीत खायचं असेल, पटकन होणारं खायचं असेल, तर जीरा राईस, साधा भात आणि त्याच्यासोबत कढी पकोडे करून बघा. कमेंट्समध्ये सांगा. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.